Hi students, welcome to my channel Physics in Easy Way. The first chapter we already started, units and measurements. The next point of this chapter is errors in measurement. म्हणजे ज्या चुका होणार आहेत मेजरमेंटमध्ये किंवा मोजमाप करत असताना ज्या चुका होतात त्याला आपण एरर्स म्हणतो. पण त्याच्या आधी हे पाहू, एरर म्हणजे काय? चूक कशाला म्हणतो आपण नेमकं? का बरं ते चुकीचं असतं? समजा 1+1 2 लिहितो आपण. म्हणजे याचा अर्थ हे कुणीतरी सांगून ठेवले, हे प्रीडिफाईन केलं किंवा हे कुठेतरी लिहून ठेवलं आहे. ह्याचा रूल, ह्याच्या रेग्युलेशननुसार हे सांगितलं गेलं आहे आणि त्याच्यात जर आपण चूक केली किंवा त्याच्यापेक्षा वेगळं काही लिहिलं तर त्याला म्हणतो आपण एरर. मग अशा एरर्स कशामुळे होतात बरं? समजा आपण एक्सपेरिमेंट करतो आहे. आत्तापर्यंत ओहम्स लॉ केला तुम्ही किंवा वेगवेगळे प्रयोग केले. त्याच्यात एरर कशामुळे आली हो? पॉसिबल अनसर्टन्टीज कशामुळं अराईज झाल्या? त्याचं रिझन सांगतो आपण. द क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट कुठल्या क्वालिटीचं आहे. म्हणजे कधी आपण एखादी वस्तू घेतो आणि ती चुकीची आहे असं म्हणतो का? तर त्याची क्वालिटी चुकीची आहे म्हणजे किंवा त्याची क्वालिटी चांगली नाही. त्यानंतर स्किल ऑफ पर्सन डुईंग दॅट एक्सपेरिमेंट, म्हणजे आपण जी व्यक्ती ती प्रयोग करते त्याच्या आधारावरती सुद्धा किंवा तो कशा पद्धतीनं करतो आहे त्याच्यावरती सुद्धा ती एरर डिपेंड असते किंवा ती एरर येणार हे त्याच्यावरती अवलंबून असतं. त्यानंतर कुठल्या पद्धतीनं ते म्हणजेच मेथड ऑफ मेजरमेंट, कुठल्या पद्धतीनं तो प्रयोग केला चालला आहे किंवा कुठल्या पद्धतीनं तो केला जातो आहे त्यालासुद्धा आपण त्या पद्धतीनं सुद्धा किंवा त्यामुळे सुद्धा एरर अराईज होऊ शकते. दिस आर द अनसर्टन्टीज. द एक्सटर्नल ऑर इंटरनल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट, म्हणजे त्या एक्सपेरिमेंटवरती बाहेरच्या कुठल्या एक्सटर्नल फॅक्टरचा सुद्धा कुठल्या फॅक्टरचा सुद्धा काय होऊ शकतो? परिणाम होऊ शकतो. these are the some uncertainties. फर्स्ट अनसर्टन्टी दॅट इज क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट, म्हणजे इन्स्ट्रुमेंट कुठल्या पद्धतीचं आहे किंवा कशा पद्धतीचं आहे, कुठल्या क्वालिटीचं आहे. त्यानंतर सेकंड दॅट इज अनसर्टन्टी स्किल ऑफ पर्सन डुईंग दॅट एक्सपेरिमेंट, तो प्रयोग करत असताना त्यानं कशा पद्धतीचं स्किल आहे किंवा तो कसा करतो आहे ह्याच्यावरती सुद्धा त्याच्यामध्ये एरर कशी अराईज व्हायची आहे एक्सपेरिमेंटमध्ये हे अवलंबून असतं. त्यानंतर द मेथड यूज्ड फॉर मेजरमेंट, म्हणजे ती मेथड. त्यानंतर लास्ट सांगितला पॉईंट द एक्सटर्नल ऑर इंटरनल फॅक्टर. ते एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टरमध्ये काही असे प्रयोग असतात की ज्याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये फरक पडला की त्याचा रिझल्ट बदलतो, प्रेशरमध्ये फरक पडला वातावरणाच्या की त्याचा रिझल्ट बदलतो. म्हणजे याचा अर्थ असा की काही असे एक्सटर्नल फॅक्टर आहेत जे फॅक्टरमुळं एरर अराईज होते. आता या एरर्सच्या बाबतीत पाहायचं आपल्याला. एरर्स इन मेजरमेंट म्हणतो आपण. तर एरर म्हणजे काय? म्हणजे ज्याच्यामध्ये म्हणजे वेगळेपणा आला आहे. फॉल्टी मेजरमेंट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी लीड्स टू एरर, मीन्स दॅट इज द फॉल्ट. और फॉल्ट मीन्स चुकीचं मोजणे किंवा चूक करणे. आता आपण हेच पाहणार आहेत की नेमकं चूक म्हणजे काय. म्हणजे आपण जे पूर्वी जे सांगितलं आहे आणि आपण जे करतो आहे किंवा आपण जे रिझल्ट काढला आहे याच्यामध्ये काहीतरी फरक आला आहे, त्यावेळेस आपण म्हणजे त्याला म्हणतो फॉल्ट. म्हणजे समजा एखादं उत्तर चुकीचं कधी आहे? ज्यावेळेस आपण ते पुस्तकामध्ये जे लिहिलं आहे आणि आपण जे उत्तर लिहिलं आहे ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आला, म्हणजे तिथं डिफरन्स आहे. म्हणजे जे खरं आहे त्याच्यामध्ये, ॲक्च्युअल आहे त्याच्यामध्ये आणि आपण जे ऑब्झर्व केलं आहे, आपण जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये काही जो डिफरन्स आला आहे त्यावेळेस एरर अराईज होते. फॉल्टी मेजरमेंट्स म्हणजे चुकीचे घेतलेली मोजमापं ऑफ अ फिजिकल क्वांटिटी लीड्स टू ॲन एरर. त्यावेळेस एरर काय होते? अराईज होते. एरर्स आर ऑफ 2 टाईप्स, 2 प्रकारचे एरर्स आहेत. म्हणजे व्यक्तीवरती आधारित आणि व्यक्तीवरती आधारित नसणाऱ्या किंवा त्या सिस्टीमवरती आधारित, म्हणजे तिथे जी सिस्टीम आहे ज्याच्यावरती आपण प्रयोग करतो आहे त्याच्यावरती आधारित किंवा ज्या आपल्या हातात नसतात त्या. अशा पद्धतीच्या 2 एरर आहेत. दीज एरर्स आर नॉट ड्यू टू चेंज, म्हणजे जो काही बदल होतो आहे म्हणजे प्रेशर टेम्परेचर असं सांगितलं मी, त्याच्यामुळं ह्या एरर होत नाहीत. बट ड्यू टू द इनॲक्युरेसी मीन्स इन्व्हॉल्विंग आयदर द ऑब्झर्वेशन ऑर मेजरमेंट प्रोसेस. म्हणजे याचा अर्थ असा की क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंटवरती ही एरर आहे
स्किल ऑफ द पर्सन डुईंग दॅट एक्सपेरिमेंटवरती ही एरर अवलंबून आहे. मेथड युज्ड फॉर मेजरमेंट, म्हणजे हे 3 पॉईंट याच्यामध्ये आहेत. मीन्स दॅट इज द इन्व्हॉल्विंग आयदर ऑब्झर्वेशन ऑर मेजरमेंट प्रोसेस इनहरंट टू द सिस्टीम. म्हणजे त्या सिस्टीममध्ये ही जी प्रोसेस आहे, म्हणजे व्यक्तीकडून किंवा त्या सिस्टीममध्ये मेजरमेंट प्रोसेसमध्ये जो काही बदल होतो त्याच्यामुळे येणारी एरर, त्याला म्हणतो आपण सिस्टमॅटिक एरर. इम्परफेक्ट ऑफ कॅलिब्रेशन, म्हणजेच ते चुकीचं इन्स्ट्रुमेंट मांडल्यानं. इम्परफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन अरायझेस दिस एरर. म्हणजे ह्या ज्या एरर आहेत ती चुकीची मांडणी केल्यामुळं किंवा व्यक्तीचा तो प्रयोग चुकीचा करण्यामुळं सुद्धा ह्या एरर अराईज होतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सिस्टमॅटिक एरर. समजा आपण एखादं मेजरमेंट करतो आणि मेजरमेंट करत असताना त्याची रीडिंग 15 यायला पाहिजे होती, 15 यायला पाहिजे होती, पण आली आपली 14. म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्याच्यात +1 ॲड झालं पाहिजे. किंवा जर आपली रीडिंग 15 आहे, यायला पाहिजे होती, करेक्ट रीडिंग 15 आहे आणि आपली आली 16, तर काय करणार तुम्ही, त्याच्यामध्ये काय करणार, 1 मायनस करणार. म्हणजे याचा अर्थ असा की एरर्स निगेटिव्ह असू शकतात किंवा पॉझिटिव्ह असू शकतात. म्हणजे ॲड करण्याचे एरर असू शकतात किंवा सबस्ट्रॅक्ट त्याच्यामधून करण्याचे एरर असू शकतात. अशा 2 प्रकारच्या, म्हणजे त्या 2 पद्धतीनंच त्याच्यामध्ये करेक्ट रीडिंग आणता येते. दॅट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह एरर. सिस्टमॅटिक एरर्स मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं. There are 3 types of systematic error. First आहे instrumental error. Second, error due to imperfection in experimental technique. And third, personal error. त्यामध्ये पहिली एरर पाहू, instrumental error. This is the first type of the systematic error. आता याच्या नावावरून लक्षात येतं, इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे उपकरण ज्याच्यावरती आपण प्रयोग करतोय त्याच्यामध्ये एरर असणं त्याला म्हणतो आपण इन्स्ट्रुमेंटल एरर. किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या एररमुळं आपला जो रिझल्ट चुकीचा येणं त्याला म्हणतो आपण इन्स्ट्रुमेंटल एरर. धिस एरर अरायझेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट चुकीचं मांडल्यामुळं ही एरर अराईज होऊ शकते. तर म्हणाला असं कसं बरं, समजा फॉर एक्झाम्पल एखादी पट्टी आहे, 15 सेंटीमीटरची असते. कधी कधी त्याचा एक तुकडा किंवा एकीकडचा कोणा 0 to 1 पर्यंत निघून जातो आणि आपण 7 सेंटीमीटर लेंथची जर रेषा ओढायची असेल तर किती सेंटीमीटर काढायला गेलं, त्याच्यामध्ये 8 सेंटीमीटर यावं लागेल. का तर 0 to 1 पर्यंत त्याचं निघून गेलं आहे तो पार्ट. म्हणजे अशा पद्धतीनं ते जे असणारे इन्स्ट्रुमेंट आहे ते सध्या जरा चुकीचं आहे किंवा त्याची आपण व्यवस्थितरित्या मांडणी केली नाही, त्यावेळेस ही एरर अराईज होऊ शकते. त्याला म्हणतो आपण इन्स्ट्रुमेंटल एरर. सेकंड आहे इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक म्हणजे धिस एरर ड्यू टू द, म्हणजे एखादं जर समजा इन्स्ट्रुमेंट जर चुकीचं मांडलं तर ती झाली इन्स्ट्रुमेंटल एरर. पण जर आपण एखादी सेटिंग त्या इन्स्ट्रुमेंटमधली डिफेक्टिव्ह झाली तर त्यावेळेस त्या एररला काय म्हणतो आपण, एरर ड्यू टू इम्परफेक्शन. म्हणजे आपलं परफेक्ट सेटिंग नाही, ते इन्स्ट्रुमेंट चुकीचं नाही, पण आपण जी सेटिंग केली ती परफेक्ट स्वरूपाची नाही किंवा ती करेक्ट नाही, त्यामुळं ती एरर अराईज होऊ शकते. तर त्याला म्हणतो आपण इम्परफेक्शन. जसं की आत्ता मी सेंटीमीटरच्या पट्टीचं उदाहरण दिलं. आपण 7 सेंटीमीटरची रेषा ओढायला गेलो आणि गडबडीत 7.1 झाली तर इम्परफेक्शन येते. आपण पट्टी किंवा ती स्केल करेक्ट धरली नाही किंवा आपण अँगल मेजरमेंट करतो कोनमापकाच्या सहाय्याने, तर त्यावेळेस आपण जर 60 डिग्रीचा अँगल काढायला गेलो तर थोडंसं इनकरेक्ट धरल्यामुळं किंवा इनकरेक्ट ते इन्स्ट्रुमेंट पकडल्यामुळं त्याच्या अँगलमध्ये बदल होणं त्याला म्हणतात इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल. ह्या दोन्हीमध्ये थोडासा चेंज आहे. हे इन्स्ट्रुमेंटच्या कॅलिब्रेशनमध्येच फॉल्ट असणं आणि हे आपण सेट करत असताना
ते चुकीचं सेट करणं, त्याला म्हणतो आपण इम्परफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक. नेक्स्ट आहे पर्सनल एरर. आता पर्सन ह्याचा अर्थ व्यक्ती, जी व्यक्तीकडून होते त्याला म्हणतो आपण पर्सनल एरर. These errors are due to the fault of the observation of the person. म्हणजे त्या ऑब्झर्वरच्या किंवा त्या व्यक्तीच्या पर्सनच्या रीडिंग घेण्याच्या टेक्निकवरून किंवा त्याच्या फॉल्टमुळे अराईज होणारी एरर, त्याला म्हणतो आपण पर्सनल एरर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, while measuring the length of an object with the ruler, it is necessary to look the ruler directly above. इकडून तिकडून किंवा आपण सरळ रेषेमध्येच त्या रुलरवरती पाहिलं पाहिजे. जर तिरकस पाहिलं तर याचा अर्थ त्याच्यामध्ये बदल होतो थोडा. तर आता ह्या तिन्ही प्रकारचे एरर आहेत, इन्स्ट्रुमेंटल एरर, इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल एरर अँड पर्सनल एरर. ह्या एरर आपणच करेक्ट करू शकतो, ह्या मिनिमाइज करू शकतो किंवा त्या करेक्ट केल्या जाऊ शकतात. These all errors can be minimized by using correct instrument. इन्स्ट्रुमेंट करेक्ट वापरलं तर इन्स्ट्रुमेंटल एरर जाते. आपण सेटिंग व्यवस्थित केली तर ती एरर मिनिमाइज होऊ शकते. पर्सनकडून होणारी जी एरर आहे ती करेक्ट मेजरमेंट किंवा करेक्ट प्रोसेस केला तर त्यानुसार काय होऊ शकते, मिनिमाइज होऊ शकते. म्हणजे these all three errors are minimized using the correct instrument and correct process. सेकंड टाइप ऑफ एरर, फर्स्ट होता सिस्टमॅटिक एरर, सेकंड आहे रँडम एरर. मीन्स काही अशा मी सांगितलं की काही एरर्स अशा आहेत की ज्या इन्स्ट्रुमेंटवरती ऑब्झर्वरती अवलंबून नाहीत. ज्या अवलंबून आहेत ते काही वेगळ्या फॅक्टरवरती, जे फॅक्टर्सवर ज्याचा परिणाम डायरेक्टली दिसतो त्या काही गोष्टी आपल्या हातात नसतात, म्हणून त्याला ॲक्सिडेंटल एरर असंही म्हणतात. These errors are due to the change in temperature, pressure and voltage power supply. हे कुठल्याही गोष्टी आपल्या हातात नाहीत. टेम्परेचर, प्रेशर अँड व्होल्टेज पॉवर सप्लाय, देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज अ रँडम एरर्स. हे झालं एरर्सच्या बाबतीत. तर किती एरर झाली पर्सेंटेजमध्ये किंवा आपण ते मेजरमेंट करत असताना किती पर्सेंटमध्ये आपण चुकलो आहे हे काढण्यासाठी एस्टिमेशन ऑफ एरर इज द नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आहे एस्टिमेशन ऑफ एरर. तर त्यासाठी एररचं एस्टिमेशन करायचं आहे. तर कन्सिडर करू A1, A2 अप टू AN आर द रीडिंग्स ऑफ एनी एक्सपेरिमेंट. आता करायचं काय, सुरुवातीला आपल्याला त्याचा मीन घ्यायचा आहे. मीन म्हणजे काय सांगितलं आतापर्यंत, सरासरी. आठवते सरासरी कशी काढली, तर मीन घ्यायचं आहे, ॲव्हरेज घ्यायचं आहे त्याचा. तर ॲव्हरेज घेत असताना आपल्याला काय करावं लागेल, किती रीडिंग्स आहेत आपल्या. आपण जर 4 अंकाची सरासरी घ्यायची तर ते 4 अंकाची बेरीज भागिले 4 केलं. तसं इथे किती रीडिंग्स आहेत, A1, A2 अप टू AN. मग करावं काय लागेल, ह्या सगळ्याची बेरीज करावी लागेल आणि त्याला यांनी डिवाईड करावं लागेल. तर तसंच केलं. काय केलं, AM म्हणजे अर्थमॅटिक मीन ऑफ द ऑल रीडिंग्स. काय आला, A1 + A2 + A3 अप टू AN डिवाइड बाय N. जर 3 रीडिंग असतील, A1 + A2 + A3 डिवाइड बाय 3 करावं लागेल. 4 रीडिंग्स असतील, A1 + A2 + A3 + A4 डिवाइड बाय 4. म्हणजे याचा अर्थ आपण त्याची सरासरी घेतली. जर ह्याचा मीनचा फॉर्म्युला आपण काय करू शकतो, A1 + A2 + A3 अप टू AN हे समेशनमध्ये टाकू शकतो आणि 1 डिवाइड बाय N सेपरेट काढू शकतो. त्या पद्धतीनं याचा फॉर्म्युलाला A मीन अर्थमॅटिक मीनचा AM इज इक्वल टू 1 डिवाइड बाय N समेशन ऑफ I स्टार्ट्स फ्रॉम 1 टू N A ऑफ I. म्हणजे A ऑफ Iची N टाईम्सपर्यंत आपल्याला काय करायचं, समेशन करायचं. हे झालं अर्थमॅटिक मीन. आता करतोय कशासाठी हे सगळं आपण, आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे त्याच्यावरचे, ज्याच्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज एरर काढायची आहे, रिलेटिव्ह एरर काढायची आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर काढायची आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. हे चांगले लक्षात ठेवा, का तर याच्या सहाय्याने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे. दिस इज द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी, म्हणजे दॅट मेजरमेंट.
त्या मोजमापाची जवळपासची ही व्हॅल्यू आली. AM म्हणजे त्याचा मीन घेतला याचा अर्थ, कारण की आपण त्या नंबर ऑफ रिडिंग्स घेतल्या. आता जाऊ पुढच्या स्टेपकडं. आता हे जे AM आहे ह्याच्यामधून ह्या प्रत्येक रिडिंगला सबस्ट्रॅक्ट करायचं आणि त्याचा मॉड घ्यायचा, म्हणजे त्याचं साईन विसरून जायचं. AM - A1 AM - A2 AM - A3 अप टू AM - EN, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, म्हणजे जे आता मी सांगितलं AM - A1 AM - A2 इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर. त्याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट एरर, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू त्या मीनमधून सबस्ट्रॅक्ट करायची. तर चला मग करूया सबस्ट्रॅक्ट. त्याला म्हटलं वेगळा सिम्बॉल द्यावा लागेल त्यासाठी. आता डेल्टा A1 इज इक्वल टू मॉड ऑफ AM - A1 डेल्टा A2. ह्या मॉडचा अर्थ मी किंवा पुन्हा जास्त क्लिअर होईल ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत. नेक्स्ट व्हिडिओ झाल्यानंतर आपण प्रॉब्लेमच सॉल्व करणार आहेत, त्यावेळेस हे लक्षात येईल. डेल्टा A1 इज इक्वल टू AM - A1 डेल्टा A2 इज इक्वल टू AM - A2 अँड फॉर AN काय येईल, डेल्टा AN इज इक्वल टू मॉड ऑफ AM - EN. म्हणजे काय करायचं आपल्याला, ह्या मीन व्हॅल्यूमध्ये ही जो मीन काढला आपण त्याच्यामधून इंडिव्हिज्युअल रिडिंग सबस्ट्रॅक्ट करायची. आता हे जे तुम्ही सबस्ट्रॅक्ट केलेला मॅग्निट्यूड घेतला ना, डेल्टा A1 डेल्टा A2 डेल्टा A3 अप टू डेल्टा EN, आता ह्या सगळ्यांची सरासरी घ्यायची. कोणाची, ह्या रिडिंगची नव्हे. डेल्टा A1 डेल्टा A2 डेल्टा EN म्हणजे अप टू डेल्टा EN. अर्थमॅटिक मीन व्हॅल्यू ऑफ ऑल ॲब्सोल्यूट एरर. ह्या ॲब्सोल्यूट एरर कोणाला म्हटलं, हे डेल्टाला. ह्या ॲब्सोल्यूट एररची ज्यावेळेस मीन घेतो आपण त्यावेळेस त्याला म्हणतो आपण मीन ॲब्सोल्यूट एरर, म्हणजे त्या ॲब्सोल्यूट एररचा मीन काढायचा आहे. तर काढूयात. काय काढलं, AM डेल्टा AM म्हणजे अर्थमॅटिक मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर. डेल्टा AM इज इक्वल टू डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा अप टू डेल्टा EN, म्हणजे अशा किती रिडिंग आहेत ह्या डेल्टाच्या, N. तर त्यावेळेस काय येईल, डिवाइड बाय EN. जर ह्या 3 असतील तर डिवाइड बाय 3 असतील. डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डेल्टा A4, म्हणजे ह्या 4 रिडिंग असतील तर डिवाइड बाय 4 येईल. N मीन्स नंबर ऑफ रिडिंग आहेत त्या. जसं आपण इथं समेशनमध्ये टाकलं तसं इथेही टाकता येईल ना. मग त्या पद्धतीने ह्या समेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये हे टाकू. काय आलं, समेशन ऑफ डेल्टा AM इज इक्वल टू 1 डिवाइड बाय N, दॅट इज N. समेशन ऑफ 1 I starts from 1 to N डेल्टा ऑफ AI. इथं AI होतं, दॅट इज रिडिंग. इथं काय येईल, डेल्टा ऑफ AI, दॅट इज ॲब्सोल्यूट एरर. and this delta AM is called as a mean absolute. M means mean and delta AM is absolute error. mean absolute error. मी तुम्हाला मागच सांगितलं आपण जी एरर आहे ती पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. म्हणजे ते आपल्या रिडिंगमध्ये आपल्याला ते प्लस करावं लागेल किंवा आपल्या रिडिंगमधून ते मायनस करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला, दॅट इज द mean value of physical quantity can be then represented by. कशाने रिप्रेझेंट करावं लागेल, प्लस किंवा मायनसने, त्याच्यामध्ये ते ॲड करून किंवा त्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करून. आपण त्याचा अर्थमॅटिक मीन तर आधीच घेतला आहे. काय आली मग रिडिंग त्याची घ्यायची झाली तर, दॅट इज A इज इक्वल टू AM अर्थमॅटिक मीन प्लस ऑर मायनस, म्हणजे तुम्ही ॲड करा किंवा सबस्ट्रॅक्ट करता. डेल्टा AM मीन्स काय पाहिलं, डेल्टा AM म्हणजे मीन. M मीन्स मीन, डेल्टा मीन्स ॲब्सोल्यूट एरर, दॅट इज मीन ॲब्सोल्यूट एरर. प्लस कराल किंवा मायनस कराल. आपल्याला सांगायचं रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एरर म्हणजे द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर, म्हणजे दॅट इज डेल्टा AM टू इट्स अर्थमॅटिक मीन, दॅट इज AM. म्हणजे AM म्हणजे आपण सांगितलं की दॅट इज अ मोस्ट प्रोबॅबल रिडिंग, म्हणजे त्याच्या जवळपासची ज्या करेक्ट रिडिंगच्या जवळपास आलेली रिडिंग म्हणजे AM आहे. आणि डेल्टा AM म्हणजे आपण सांगितली त्याच्यात तेवढी ॲड करणं किंवा तेवढी सबस्ट्रॅक्ट करणं, त्या ह्या दोन्हीमध्ये असणारा जो रेशो आहे त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह एरर. म्हणजे दुसऱ्याच्या रिलेशनमध्ये किंवा त्या जेवढी काही चूक झाली तेवढ्याच्या रिलेशनमध्ये काढलेली एरर त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह एरर. द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर, दॅट इज मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा AM टू इट्स अर्थमॅटिक मीन. सगळ्या रिडिंगचा मीन काय, AM आहे,
इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह एरर. हा पॉईंट टफ आहे, तुम्ही व्यवस्थित जर ह्याला फॉलो केलं तर हा लक्षात राहील. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय आला मग? रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू डेल्टा AM डिवाइड बाय AM, म्हणजे त्याच्या डेफिनेशननुसार. आता काढायची पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज काढायचं म्हणजे आपण काय सांगतो, पर्सेंटेज म्हणजे 100ने मल्टिप्लाय करा, तेच करायचे. When relative error represented by percentage is called as a percentage error. That is, percentage error is equal to delta AM, that is relative error, AM divided by AM into 100. That is called as a percentage error. With the help of this, we can calculate how percentage error is created in our experiment. म्हणजे किती टक्के आपलं चुकलं आहे हे आपण काढू शकतो ह्या पर्सेंटेज एररच्या सहाय्याने. बघा, लक्षात ठेवा, पहिल्यांदा आपण मीन काढला म्हणजे सगळ्याच व्हॅल्यूची सरासरी घेतली, त्याला म्हटलं मीन एरर. त्यानंतर आपण प्रत्येक व्हॅल्यूला त्याच्या मीन व्हॅल्यूमधून सबस्ट्रॅक्ट केलं, त्याला म्हटलं होतं ॲब्सोल्यूट एरर. आपण सबस्ट्रॅक्ट केलेल्या सगळ्या आणि त्याला म्हटलं डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा A3, दॅट इज ॲब्सोल्यूट एरर. त्यानंतर प्रत्येक सगळ्या ॲब्सोल्यूट एररचं सरासरी घेतली, त्याला म्हटलं मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि ह्या मीन ॲब्सोल्यूट एररचं आपण मीन बरोबर जो रेशो काढला त्याला म्हटलं रिलेटिव्ह एरर, आणि त्याला 100ने मल्टिप्लाय केलं, त्याला म्हटलं पर्सेंटेज एरर. दिस इज द एस्टिमेशन ऑफ एरर विथ द हेल्प ऑफ दिस 5 पॉईंट: मीन ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह आणि पर्सेंटेज. ह्या 5 पॉईंटच्या सहाय्याने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, share and subscribe my channel for more videos.